नमस्कार, मी प्रसाद आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युक्तिवाद या चॅनलमध्ये. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण युक्तिवाद या चॅनलची निर्मिती प्रामुख्याने केली होती. ती वाटत मिळवणे MIDC विरोधी जी संघटना आहे त्याचं कार्य किंवा त्याचं काम हे MIDCच्या विरोधात कशा पद्धतीने चाललं हे दाखवण्यासाठी. त्याचबरोबरीने 31 ऑक्टोबरला जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये ज्यांचा विरोध होता ते खूप मोठ्या संख्येने जवळजवळ 490 म्हणजे 500च्या जवळपास लोक जे आहेत तिथं उपस्थित होते. त्यांनी ही जी MIDC आहे त्याला जो आहे तो कडवा विरोध दर्शवलेला आहे. ह्याच्या खूप साऱ्या बातम्या ज्या आहेत ते वर्तमानपत्रात सुद्धा आल्या, खूप साऱ्या ऑनलाईन मीडिया जो आहे त्यांनीसुद्धा हे कव्हर केलं आणि आपण चॅनलच्या माध्यमातून ते दाखवलं सुद्धा. बऱ्याच लोकांनी जवळजवळ 4000 लोकांनी या गोष्टीचं जे आहे ते बघितलं की कशा पद्धतीने ग्रामसभेमध्ये ह्या प्रस्तावाला जो आहे तो विरोध दर्शवण्यात आला. तर आता येऊ घातलेल्या परिषदा असतील किंवा इतर निवडणुका असतील तर प्रत्येक लोकांचा प्रश्न जो आहे तो आपण त्वेषाने आपल्या चॅनलवरती मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो प्रश्न महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही गावाचा, कुठल्याही ठिकाणाचा, कुठल्याही वाड्यावस्तीचा असो तो आपण तितक्याच त्वेषाने मांडणार आहोत. तर ह्या चॅनलवरती आपल्या इथला कुठला प्रश्न जर मांडायचा असेल तर तसा तुम्ही संपर्क आम्हाला साधू शकता. आमचा नंबर जो आहे तो आम्ही स्क्रीनवरती दर्शवत आहोत. तुम्ही तुमचं जे हे असेल व्हॉट्सअप त्याच्यावर जरी व्हिडिओ पाठवलेत किंवा लिखित स्वरूपात जरी पाठवलेत ते सुद्धा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आता पुढची जी वाटचाल असणार आहे ह्या चॅनलची ती फक्त वाटत मिळवणे MIDC विरोधी संघटना यांचं कार्य तर आहेच, त्याचबरोबरीने इतरसुद्धा गोष्टी किंवा इतरसुद्धा प्रश्न जे आहेत त्यांना एक वाचा फोडण्याचं काम हे चॅनल करेल. धन्यवाद.